पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रुपाली, तुला एकदा सांगून कळत नाही तू इथं कशाला आलीस? तू आता एक शब्दही बोलायचा नाही. बाबा आईला त्रास होतोय काही. अरे नाटक आहे तिची. इतकी वर्ष ह्याच नाटकांमुळे आपण अंधारात राहिलो. बाबा पण तू अद्वैत, आता कोणी काही म्हणू दे, मी जे ठरवलं ना तेच होणार. तू चल बाबा, या घराबाहेर चल. तू काय करताय तुम्ही? चल बाबा आईचा हात सोडा. बाबा चल रुपाली, शेखर, चल. शेखर ऐका ना. चल तू आधी. बाबा ऐकून घ्या. अरे काय बाबा, ऐका ना तुम्ही. काय चल तू घरात. काय ऐकायचं तुझं? चालते हो या घरातून. शेखर, काहीतरी गैरसमज होत. अरे कसला काही समज? खोटारडी आहेस तू. खरं तर तुझा जीव घ्यायची इच्छा आहे माझी, पण मी तसं करणार नाही. कारण जर का मी तुझा जीव घेतला ना तर तुझ्यासाठी माझ्यात काही फरक राहणार नाही. आई तू इकडे. अरे कोणीतरी सांगा हिला, आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा, नाहीतर काय काय करणार आहात तुम्ही? आई कुठेही जाणार नाहीये. आर यू आउट ऑफ युअर सेन्सेस? तुम्ही काय करताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का बाबा? मला सगळं कळतंय. खरं तर सगळं कळायला मला उशीर झालाय, पण अजून वेळ गेली नाही म्हणून हिला घराबाहेर काढतो मी. तू बाजूला हो. बाबा थांबा. आधी काय झालं रे? काय वेळ आली? अरे पण ही वेळ तुझ्यावरती कोणी आणली तेही सांग ना. तू आधी काही बोलूच नकोस. तू आधी घराबाहेर हो. बाबा आई आई तू शांत हो. मी आहे ना. तू घाबरू नकोस. हा तू आधी ये. बस ये सावकाश. आधी तू बस इथे. शेखर ना सांग. मी सांगतो, तू घाबरू नकोस. मी आहे ना. अरे शेखर, काय करतोयस तू? आई तू थांब. बाबा प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. तुम्ही काय करताय ना तुम्हाला कळत नाहीये आता. मला कळतंय पण तुला का कळत नाहीये अद्वैत? या बाईनं स्वार्थासाठी आपलं घर पोखरलंय रे. असं काही नाहीये. मलाही अगदी तुझ्यासारखंच वाटायचं रे. इतका विश्वास ठेवला तो मी हिच्यावरती, पण हिनं एक नंबरची खोटारडी आहे. गोड गोड बोलून सगळ्यांना फसवलं हिनं. आपल्या डोळ्यावरती हिनं पट्टी बांधली होती. ती पट्टी नेत्रांना उतरवली म्हणून मला हिचं खरं रूप दिसलं. तू मला नीट विचार करून सांग. तो अनिल म्हात्रे, ममताचे फोटो हिने हुशारीने आपल्या घरात प्लॅन केले होते. ह्या सगळ्यात माझं चुकलं कुठे माहितीये? नेत्राने मला रुपालीबद्दल एकूण एक गोष्ट सांगितली होती, ती खरी होती, पण नेत्रावरती विश्वास ठेवायला उशीर झाला मला. कारण मला पटतच नव्हतं ना. तिच्यावरती मी इतकं प्रेम केलं, ती बाई इतकी वाईट असेल? म्हणजे तुमचा आईपेक्षा जास्त नेत्रावर विश्वास आहे. होय होय. कारण नेत्रा नेहमी खरंच बोलते. रुपाली खोटारडी आहे. बाबा तुम्ही आईला. शेखर, ते काय चाललंय काय तुमचं? दोघं शांत व्हा बघू. शेखर, तू शांतपणे बोल. रुपाली काही तुझी वैरी नाहीये. आई, एक वेळ ही वैरी असती ना तरी चाललं असतं ग. कारण आपल्याला माहिती असतं वैऱ्याच्या मनात आपल्याबद्दल कधीही चांगलं नसतं. पण हिच्यासारखी पाताळयंत्री माणसं, ह्यांचं काय करायचं? हे आपल्या घरात आपल्या बरोबर गोडी गुलाबीने राहतात आणि सगळं घर उद्ध्वस्त करतात. तू मागे मला काय म्हणाली होतीस? रुपाली लक्ष्मीच्या पावलांना आली. आई, ही लक्ष्मीच्या पावलाने नाही, लक्ष्मीसाठी आली.
पैशासाठी आली आणि मी हिच्या गोडगोड बोलण्यात अडकलो आणि फसलो. बाबा रुपाली अनिल म्हात्रे, आता खेळ संपलाय तुझा. खरं त्या सगळ्यासाठी तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं मी, पण मी तसं काही करत नाहीये. पण आता या घराचा निरोप घ्यायची वेळ आली आहे. राजाध्यक्षांच्या घराच्या सावलीलाही उभरायचं नाही. तेच का धक्के मारून ढकलून देऊ तुला? बाबा कुठे जाऊ मी शेखर? अगदी बरोबर प्रश्न विचारलास तू. अनिल म्हात्रे तर आता मेलाय, मग तू राहणार कुठे? पण अनिलने काहीतरी व्यवस्था केलीच असेल ना. ज्या वस्तीत तू अनिलला भेटायला जायचीस तिथे. बाबा हे सगळं काय बोलताय तुम्ही? तो अनिल म्हात्रे आणि आईचा संबंध का जोडताय? 20 वर्षांपूर्वी त्यांचे संबंध संपले होते बाबा. खोटं आहे सगळं, हे सगळं खोटं आहे. विचार रुपालीला. रुपाली सांग ना, तू अनिल म्हात्रेला भेटायचीस की नाही? आता तेजसने सुद्धा पाहिलंय सगळं, त्यामुळे खोटं बोलून काहीही उपयोग होणार नाही. तू अनिलला भेटायचीस की नाही सांग, तोंड उघड आणि सांग. हो भेटले होते मी अनिलला. आई दोनदा भेटले होते आधी मी अनिलला. रस्त्यात भेटून ब्लॅकमेल करत होता मला. म्हणाला मी मागतोय थोडे पैसे दे, नाही तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेन. मी खूप समजावलं होतं त्याला. मी म्हटलं होतं मी पाहिजे तेवढे पैसे देते तुला अनिल, पण माझ्या सोन्यासारख्या घरापासून, माझ्या माणसांपासून लांब राहा. तू त्यांना त्रास देऊ नकोस. अहो तर माझा जीव घे, पण माझ्या माणसांना काही करू नकोस. मी भीक मागितली होती त्याच्याजवळ, पाया पडले होते, पण नालायक होता रे तो. पैशासाठी कुठल्याही थराला गेला असता म्हणून भेटले मी त्याला. आमचे काही संबंध नव्हते. मी खरं बोलते, तुझी शपथ घेऊन सांगते आधी, म्हणून भेटले होते मी त्याला. बाईसाहेब खोटी शपथ नका घेऊ तुम्ही अद्वैत साहेबांची. खोटं बोलताय त्या. यांनीच अनिल म्हात्रेच्या साथीने. शट अप. शट अप. हे सगळं तुझ्यामुळे होतंय, कळलं? हो, हे सगळं नेत्रामुळे घडलंय. हो, पण तिचे आभार मानायचे सोडून तिच्यावर ओरडतेस तू. आई, ममताला रुपालीने गच्चीवर ढकलून मारलं. आणि ही गोष्ट सुद्धा नेत्राला आधी कळली होती. तिला आपला भूतकाळ दिसला होता आणि तिने तिला दिसलेल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या नसत्या ना, तर आपल्याला कधी कळलंच नसतं की रुपालीने ममताला मारलंय. मी नाही मारलंय आधी. मी ममता ताईंना का मारले? हो हो. आई एक मिनिट थांब. तू ममता राजाध्यक्षाला मारलंयस असा विचार जिच्या डोक्यात आलाय ना, तिला मला एक विचारायचं आहे. मला माहित होतं तू ओव्हरथिंक करतेस आणि तुझ्या या ओव्हर थिंकिंगमुळे एक ना एक दिवस खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. चल आज फायनली तो दिवस आलाय. आईने ममता राजाध्यक्षाला मारलं असं म्हणणं आहे ना तुझं? ठीक आहे, ओके.
मला पुरावा दे. आहे पुरावा? पुरावा? बाबा सांगा हिला, तुमच्या भाषेत सांगा. आज जर हिने एकही पुरावा दिला ना मला, मी आजच्या आज स्वतः आईला पोलिसांच्या ताब्यात देईन. आहे पुरावा? साहेब, मला भूतकाळ स्पष्ट दिसलाय. मला मला दिसलं की रुपाली बाई साहेबांनी व्हॉट नॉनसेन्स नेत्रा, काय बोलतेस तू? भूतकाळात दिसलं? आणि तुला या ज्या गोष्टी दिसतात, ही गोष्ट कुठल्याही गोष्टीचा पुरावा कसा असू शकते? सांग ना. अद्वैत, काही गोष्टी या समजण्या पलीकडच्या असतात आणि एक गोष्ट तू विसरतोयस. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. अद्वैत, ही गोष्ट तुला समजत नाही कारण तुला ही गोष्ट समजूनच घ्यायची नाहीये. म्हणून मी आता हा विषय बंद करतोय आणि जे मी ठरवलंय ना ते मी आता करणार आहे. रुपाली पास चल. आई घर सोडून कुठेही जाणार नाहीये. अद्वैत, हे घर माझं आहे आणि मी माझ्या घरासाठी एक निर्णय घेतलाय आणि काहीही झालं तरी तो निर्णय बदलणार नाही. रुपाली चल. बाबा चल. परत नको. बाबा. नको ना चिमणे. हे घर जेवढं तुमचं आहे तेवढंच माझं सुद्धा आहे असं तुम्हीच म्हणता ना. मग माझं सुद्धा ठरलंय आणि मीही माझा डिसिजन बदलणार नाहीये. आई हे घर सोडून कुठेही जाणार नाही. आधी वेड्यासारखं का बोलतोयस? काकू प्लीज, यू स्टे आउट ऑफ इट. माझं ठरलंय, आई कुठेही जाणार नाहीये. आणि जर आज आई घर सोडून जाणार असेल, तिच्यावर कुठलाही अन्याय होणार असेल, तर आई बरोबर मी सुद्धा हे घर सोडून जाणार. कायच. जा. तूही सगळं सोडून जा. सगळी नाती तोडून, सगळं संपवून, सगळं उद्ध्वस्त करून तूही जा या स्वार्थी बाईसाठी. बाबा, आज जे तुम्ही वागलात ना, त्यानंतर ही नात्यांची भाषा तर तुम्ही बोलूच नका. आय एम सॉरी, बट तुम्ही जे केलंय त्यानंतर ही नात्यांची भाषा तुमच्या तोंडात नाही शोभत. तुमची पहिली बायको गेल्यानंतर तुम्ही खचला होतात. सगळं घर दुःखात होतं. त्यावेळी आईनीच तुम्हाला सावरलं, हे तुम्हीच सांगितलं ना मला बाबा. हिने मला जन्म दिला नाहीये बाबा, पण जन्मदात्या आईपेक्षा जास्त जीव लावलाय माझ्यावर. तिच्या सख्ख्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केलंय तिने माझ्यावर, आणि हे सगळं घराला माहिती आहे. सांगा ना बाबा, काय काय चुकलंय काहीच? त्या ममता राजाध्यक्षाची कधी साधी आठवण सुद्धा येऊन दिली नाही ह्या आईने मला. कारण तिने ते सगळं जाणून बुजून केले. लहानपणापासून ममताविषयी तुझ्या मनात द्वेष भरलाय हिनं. मग तुला आठवण तरी कशी येणार आहे तुझ्या खऱ्या आईची? हिच्यामुळे मी ममतावर संशय घेतला. नादी लागलो आणि मी माझ्या ममताला दुखावलं, ममतावर संशय घेतला. मन खातंय रे मला माझं.
हे ओझं नाही सहन होत मला. तुलाही प्रश्न पडला होता ना, अनिल म्हात्रेचा आणि ममताचा फोटो आपल्या घरात कसा आला, पडला होता ना प्रश्न. त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं आपल्याला, कारण तो फोटो ठेवणं हा तिचा डाव होता. हिने 2 संसार, 2 कुटुंब उद्ध्वस्त केली. काल तेजस चिडला होता का? कारण आता त्याची जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेला रुपाली कारणीभूत आहे. तिच्यामुळे ती अवस्था झाली आहे, त्याला कळलं होतं. त्याला कळलं होतं इतकी वर्ष ती अनिल म्हात्रेच्या संपर्कात आहे. खुनीबाई आहे रे, हिने जीव घेतलाय. माझ्या बायकोचा, तुझ्या आईचा, ममताचा हिने खून केलाय. मी मला मान्य आहे, हे सिद्ध करायला माझ्याकडे आता काही पुरावा नाहीये, पण मी खात्रीने सांगतो, रुपालीनेच ममताला मारलंय. आई मी नाही मारले ममता ताईंना. आणि ज्या बाईने माझ्या बायकोचा खून केलाय, ती बाई मला माझ्या घरात नकोय. नाही राहणार आई या घरात. आज मी आणि आई हे घर सोडून जातोय कायमच. आधी आधी आजी, ज्या घरात माझ्या आईवर हे असे घाणेरडे आरोप लावतात, ज्या घरात माझ्या आईची किंमत नाहीये, त्या घरात मला नाही राहायचं. प्लीज असं नको करू आधी. का प्लीज हात सोड माझा. आधी आजी. ऐक रे, या घरातून कोणीच जाणार नाहीये. आजी, बाबांना आई या घरात नकोय आणि मी आईशिवाय नाही राहू शकत. आधी प्लीज असं नको करू. प्लीज प्लीज सोडा मला, सोडा. आई, 1 सेकंड सुद्धा आपण या घरात थांबायचं नाही आता. अरे शेखर, तू तरी समजव ना. भाऊजी थांबवा ना आधीला. मी त्याला जायला सांगितलं नाही, मी कशाला अडवू. जायचं असेल तर कुशाल जाऊ दे. नाही साहेब, साहेब ऐका माझं. साहेब तुम्ही कुठेही जायचं नाहीये, तुम्ही हे घर नाही सोडायचं. तुला का दुःख होतंय पण? तुझ्यामुळे आईला आज घर सोडावं लागतंय. यू शुड बी हॅपी. तुला आनंद व्हायला पाहिजे ना नेत्रा. साहेब ऐका ना, तुम्ही कुठेही नका जाऊ. बाजूला साहेब, कुठेही जाऊ नका साहेब. नेत्रा, बाजूला माझं हो. साहेब. आई चल. साहेब, साहेब, अद्वैत साहेबांना अडवा साहेब. मी त्याला जायला सांगितलं नाही, मी अडवणार नाही. साहेब तुम्हाला नाही कळत आहे का? अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. आपण त्यांना नाही पाठवू अगं शकत. मला कळतंय, पण त्याला कळत नाही. त्याला मी काय करू? साहेब, साहेब आपल्याकडे वेळ खूप कमी. मी हात जोडते तुमच्या समोर. त्यांना परत घेऊन या. बरं मी जाऊन त्यांना घेऊन येते. तुम्ही इथे नका थांबू, नाहीतर परत वाद होतील. मी घेऊन येते. या घरातून बाहेर पडून काय मिळणार आहे मला? 20 वर्ष ज्यासाठी घरात तग धरून राहिले मी, ते न मिळून कसं चालेल? आणि या अद्वैतचं काय करू आता? याला मारून सुद्धा उपयोग नाहीये. कुठे बरोबर घेऊन फिरू याला? काय झालं रे सगळं आधी? ज्या माणसाचं माझ्याशिवाय पान हलायचं नाही, त्या माणसाने मला घराबाहेर का? आणि हे सगळं
तिच्यामुळे होत आहे, नेत्रामुळे. जाऊ दे नाही, आपल्याला नाही फरक पडत. हातवाई साहेब, साहेब साहेब ऐका माझं. साहेब साहेब थांबा, असं नका करू. तुम्हाला या घराची ओढ होती म्हणून तुम्ही इथे परत आलात ना लंडनहून. मग आता असं नका जाऊ.